नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात. पालिका निवडणुकांसाठी आठवड्याभरामध्ये प्रभाग रचना जाहीर होणार. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला सूचना, सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील 2 नेते महायुतीच्या गळाला लागण्याची शक्यता. सुधाकर बडगुजरांनी फडणवीसांची भेट घेतली आहे, तर ठाकरेंचे महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या कन्येच्या लग्नाला एकनाथ शिंदेंची उपस्थिती. पालिकेमधील रिक्त पदं भरण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटलो, सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण. पैसा फेको तमाशा देखो असं आताचं राजकारण सुरू. स्वार्थासाठी दुसरीकडे जातात, वरून माझ्या विरोधात बोलतात. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही येत्या 8 दिवसांमध्ये कळेल. मंत्री गिरीश महाजन यांचं सूचक वक्तव्य. ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर. ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे, गिरीश महाजनांचा टोला. गिरीश महाजन यांचे स्वतःचं कर्तृत्व काय? दुसऱ्यांचे पक्ष फोडून स्वतःचा पक्ष सुजवायचा. हा माणूस पैसा आणि पोलिसांच्या बळावर बाळासाहेबांची शिवसेना जमीनदोस्त करायला निघालाय. राऊतांची ट्विट करत महाजनांवर टीका. सहकारी बँकांच्या आत्ताईपणामुळे मला हॉटेलचा ताबा सोडावा लागला. हॉटेल 7 वेळा लिलावामध्ये काढलं. किंमत जास्त असल्याने हॉटेल कोणी विकत घेत नव्हतं. विट्स हॉटेलचे मूळ मालक आबासाहेब देशपांडे यांचं वक्तव्य. परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी भाजपच्या सुरेश भुमरेंची निवड. पक्षानं दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडेल. सुरेश भुमरे हे पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचे अत्यंत विश्वासू. निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं पैसा फेक तमाशा देख असा खेळ केला. महिला सबलीकरणाची यांची कधीच भावना नव्हती. सरकारला जनतेच्या प्रश्नांचं देणं घेणं नाही. हर्षवर्धन सपकाळांचा माहिती सरकारवर निशाणा.